जय शिवराय भावांनो, आम्ही आता धर्मवीर गडावर आलोय. तुम्हाला संपूर्ण गड करून दाखवतो. चला इकडे जाऊन इकडे जाऊ. पूर्ण व्ह्यू बघूत आपण. दुपारच्या 12 वाजता आम्ही इथं आलेलो आहे. तरी पण तुम्ही बघू शकता. हा बघा, हा गड आहे. पूर्ण गड दाखवतो. जय शिवराय. इथं आपल्या शंभूराजांचे डोळे काढले होते. आज संभाजी र माझ, राज संभाजी र माझ, घेऊन गेला काळ. पूर्ण वेळ गड बघून घेऊयात. हा पूर्ण परिसर आहे गडाचा. हाव कोणाचा मावळ आम्ही वादळ. पूर्ण वेगळं जुनं बांधकाम आहे. तुम्हाला दाखवतो. ह्याचा बॅक कॅमेरा ओपन आहे ना. ह्याच्या बाजूला ही भीमा नदी. सुंदर दृश्य. हे पूर्ण भीमा नदी. पूर्ण जुना इट आहे त्या. हाताने बनवले. आता व्यवस्थित केले. अरे हे आपण गेल्या वर्षात लय भारी बांधकाम होतं. हे सगळं होतं. मी त्या टाइमला आलतो त्या मग भारी होतं. धर्म जाणावा, धर्म शिकावा, वाचा माझ्या संभाजी राजाला. साहिला मृत्यू यातना, छावा कधी न डगमगला, छावा कधी न डगमगला. मातीवरती रक्त सांड. आम्हाला हा संपूर्ण आपल्या राजाचा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतलेला. बाकी इकडे आता कुठं जायचं आपण. धर्मवीर गड पेडगाव. इथं काय आहे? इथं काहीतरी आहे ना. पलीकडे जायचं. हो, वर परवानगी आहे ना. आपण पूर्ण गडावरती जाऊत आता वरती.
फायनली गडावर आलो. धर्म शिकावा वाचा माझ्या संभाजी राजाला साहिला मृत्यू यातना छावा कधी न डगमगला छावा कधी न डगमगला मातीवरती रक्त सांडले टाहू फुटला भीमेला संध्या रयतेच्या मनावर राज्य करशिला राज मुजरा घ्यावा राज मुजरा घ्यावा माझं संभाजीर राज माझं संभाजीर राज माझं संभाजीर राज माझं संभाजीर राज. आणि सिमेंट नाही चुना वापरलेला आहे. परत प्लास्टर केलं नाही का? मला बी तसंच वाटायला लागले. नंतरचं प्लास्टर आहे. प्रकारे आपण खाली जाऊ. भर उन्हात आलोय आपण. आधी तुला माहिती आहे तिकडून पण रोड होता आधी तिकडे जायला. रोड नाही तर पलीकडल्या मोठा पण रोड. अख्खं मंडप होता इथून तिथून गेट पर्यंत. थोड्या वेळा विश्राम घेऊ आपण बसूत. पण आता सध्या कोणतं मंदिर आहे तिकडं? पिंड आहे, महादेवाचं मंदिर आहे. पिंड आहे. ते नीट केलं का पुन्हा केलं पुन्हा स्टाफ नाही केलं. पुन्हा रिन्यू केलंय. बघू आता नको नको म्हणते. इंग्लिश सगळं जमतं आपलं. पूर्ण जंगली रस्त्यातून चाललोय बघा. कोणी सुद्धा नाही, आम्ही दोघंच आहे सध्या या जंगलात. वातावरण पूर्ण उन्हाचं आहे. जंगलात चाललेलं आहे. जंगलातून चाललोय. जंगलाच्या पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आता मोठा व्ह्यू. हा, जंगलाच्या पुढचं जो स्वर्ग आहे तो तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. पण बघा आम्ही पण बघतो. जीन्स पॅन्टवर ट्रेकिंग झालेली आहे. वाव नाईस. तिथं काटा बघूया. हो नाही बड्डे. अरे नाही, इथं पण एक मंदिर आहे कुठतरी. तिथं आहे तो मंदिर. हा काय सुशी आहे का? हो तू तिथं शूटिंग टाकली मंदिराच्या पण बोल. हा हा तीच. जुनी जुनी धर्म म्हणून नाही तर कला म्हणून तरी त्या हे पाहिलं पाहिजे. डायलॉग तिथे जायचं का? तिथं हो ही या इयरवॉल जुनी इयरवॉल हे आहे का? हा हा. तिथं इयरवॉल आहे. हवा निघायची. चल तिकडे जाऊन येतो. पूर्ण मंदिराचं परिसर आहे. मला दाखवतो थोड्या मंदिर पण. सध्या तुम्ही मोठ तिथं मोठ चालत होती जुन्या काळात. पूर्णपैकी मोठ असायची तर पूर्ण. बघा हे मोठ वर जायचं का आपण? मोठ काय हे बघा हे मोठ आहे. जुन्या काळात याला मोठ म्हणायचं. पाण्याचं एक साधन होतं. पाणी पाणी ह्याचं काढण्याचं एक साधन होतं.
हत्ती वापरायचे किंवा मग बैल. हत्ती हत्ती किंवा पाणी उपसायचे. हत्ती बैल घोडे असे प्राणी वापरायचे ते पाणी वगैरे काढण्यासाठी. इथं पाणी येतं, आपलं पाणी असतं. हो इथं पाणी यायचं ते मला दाखवतो पूर्णपैकी इथलं ना. तर 1 मिनिट. हे पूर्ण उकळले. हे बघा असतो नजारा मोठचा पूर्ण वेगळी दिसतो दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. मंदिर जुन्या काळातील आपलं प्राचीन मंदिर आहे. कलाकृती वगैरे तुम्हाला पूर्ण दाखवतो. अफजल खानाने फोडलेलं आहे. हे पूर्ण अफजल खानाने मंदिर फोडलं होतं त्या काळात. त्या टायमाला एक सुद्धा मूर्ती अशी नाही व्यवस्थित आहे. बघायला तर. बघू शकता तुम्ही हा किती कोरीव काम कसं आहे काय आहे. पूर्ण बघू शकता. मंदिर वगैरे दाखवायचा प्रयत्न करतो मी तेवढा. पूर्ण मंदिर आहे. मी आज जाऊन दाखवतो मला मंदिर आहे. चाललोय गावाची मूर्ती वगैरे अशा प्रकारे आपण मंदिराच्या दरवाजावर आलेलो आहे. मुख्य दरवाजा एसीच्या घराचं सुद्धा मागं पाडलं. दर्शन घेऊन दर्शन घेऊन काही नाही. कुठे देव आहे कुठे नाही काही नेलेलं आहे. मग तिथं महादेवाची पिंड आहे. मला वाटलं हेच मंदिर दाखवतो मी महादेवाचं मंदिर. हे पण सेम तसंच मंदिर आहे. तर महादेवाचं मंदिर आहे. हे बघ ना पहिले दगड वगैरे कसे ते खांबून चपला येतच काढ. आणि साऊंड घेऊन वाजवले आवाज प्रत्येक खांबात वेगळा काही सांगितलं काय तर सिस्टीम आहे. मग मित्रांनो दाखवली त्यांनी नंदी बैल असं नंदी असं पूर्ण पूर्ण महादेवाचे पिंड वगैरे इथं. पूर्ण मंदिर वगैरे महादेवाची पिंड बघा आपली. सगळी एक बाहेर गर्दी दाखवू पिंड दाखवू. तसंच मागून दरवाजा बघ कसा आलाय. दरवाजा
दगडी बांधकाम आहे. कशाला चालू हे बघा हे पूर्ण इथं पण मूर्ती वगैरे बघ. त्या पण पडल्यात काहीच ठेवलेलं नाही. दगडी बांधकाम होते. मूर्त्या वगैरे हे बघ इथली डिझाईन बघ. सगळे देवी देवतांचे इथं पिंडीचं इथं काहीतरी विषय होतं. पिंडीतलं पाणी इथून वाटलं पाणी पिंडीत नाही. ऑफिस ऑफिस उगी पडायला लागले हेच पडायला लागलेलं. त्यातले त्यात ओके काम आहे. इकडे पण पूर्ण काय ना काय होतं. त्याची तगडे अवशेष भिंती साईज वगैरे भिंती साईज वगैरे 10 फूट तरी असतात. ठीक आहे. काय तरंग तिकडे इकडं काय तरंग ते दगड आहे. हे मला दगड दिसतोय. दगड आहे काय मग पाणी हलतंय का? हो तिथं काय आहे? मंदिर आहे. बुरुंज तिकडं पण बुरुज आहे बघ. लास्ट तिकडे जायला आहे की वाट पण जास्त या सेफ्टी पाताळेश्वर मंदिर आहे तिथं. मंदिराचं नाव दाखव. पाताळेश्वर मंदिर राखणदार सुंदर बसलाय. ह्यांना काहीतरी डोकंच होतं बघू गोळात काहीतरी डोकावं लागतं. आज धर्म जाणावा धर्म शिकावा वाचा माझ्या संभाजी. मला पण हे बांधकाम 1-2 वर्ष झालं सांग केलेलं पिंड लावा गटरक्षकांनी. हा कसा मेन राखणदार आपला पाताळेश्वर देवाचं मंदिर. पूर्ण गडाचं काम यार इथलं राहिलं ना. पाहू शकता कलाकृती महादेवाचं पिंड. तिकडे जायचं असं आपल्याला. आहे की इथून पण एक मंदिर आहे ना पुढं. आहे का? हो चल. मी त्याला हात लावला त्याने काहीच नाही केलं. हिंदुस्थान टीम धर्मवीरगड
हे पण आपल्या इथं महादेवाचं मंदिर, इथं पण शिवलिंग आहे. चला परत आपल्याला जंगल ट्रेकिंग सुरू. हा कारण जे झाले सगळ्यात जास्त गार पाऊस झाले. हो आपली परत जंगल ट्रेकिंग सुरू झाली. तो तिकडला पूर्ण इकडे जाऊ आपण जर सकाळी 9ला आलो असतो ना, 8ला जावं. हा ठीक 8 आपलं झालं असतं. ओके काय पण आता पण ओके झाले की ऊन ऊन वारा पाऊस. मला कधी मराठी घाबरत नाही. बरोबर का नाही? होय 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 बरोबर. अरे आपण बाहेरच निघलो डायरेक्ट. हा पुढं मंदिर नक्की पाताळेश्वर मंदिर अजून मंदिर लागायचे. तिथून इकडे आहे मंदिर. दोन मंदिर आहेत. हो आम्ही ते कार्यक्रमाला आलो तिथं मंदिराचं पुनर्वसन चालू सगळ्याचं परीक्षण केलं. माती परीक्षण, हां हां त्याची दगड बघितली किती दिवसाची असतात, पहिलं काय असतं इथं हा रे. अंदाज लावला की दगड पडलेली झाली. पण पडलेली बांधकामावर पडलेली हम्म लोक तिथून नाही काढलेली. आपल्याकडं जुनं दाखवण्यासाठी एवढंच राहिलं ना आता. देवाचं ते जंगलमधून चाललं. हां जेव्हा ते उद्ध्वस्त झालेलं आहे तेवढं आपलं सरकार जिकडं नाही तिकडे लक्ष देत आहे, पण इथे गड किल्ल्यांवर लक्ष देत नाही. अजून काही दिलं पाहिजे. हां काय केलं पाहिजे? गड किल्ल्यांची कामं वगैरे केली पाहिजे. परत आहे असं हां श्रीमंत रायगड मला दाखवतो. आता आम्ही त्या मंदिरापाशी आलेलो फायनली. लागलेले हां पडायला लागले मंदिर यांना मंदिर पूर्ण नागदेवताचं दर्शन झालेलं आहे आता आपल्याला इथं. लय मोठा आहे तो, ओरिजिनल नाग आहे. अरे कसलं कसलं हालत आहे आता. कसलं आतमध्ये लय गेलंय. मी पूर्ण बाहेर असताना पाहिलंय. मी नाही बघितलं जरा तो हालत आहे कसं. पोपो कोण आहे का इथं? महादेवाच्या पिंडीवर महादेवाचा साप. नको ये नको बाहेर. त्याला बोललेलं नाही का पायाला. हो खालतंय. हां बघत आहे आपण मला. तुला बघत आहे का? असं तुक अख्खं तोंड इकडे खाली माय बघितली तुक 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 तुक. हो आपल्यालाच बघत आहे ती. मागे येऊ शकतो का तो? पूर्ण नाग आहे. तीच मी म्हणतो. चारा दिसतो जम करून. मोठा आहे बारीक नाही. चेहरा नाही दिसणार. दादा इथं साप आहे बघा. नाग आहे इथं. हे काय येतंय? हा इकडून या. नाही बसला नाही आतमध्ये इथं. हे बघा इथे या मायपाशी. इकडे इथे इथं बघा बघा चाललाय बघा. आता चाललाय हे बघा ना. हा मोठा आहे एकदम. इकडे इकडे दोन पट्टींच्या मध्ये बघा खालच्या.
बरं आता गपचूप त्याला फक्त आहे ना चौताळू नका खाली बस आहे बघा तोंडी त्या फटीमध्ये. आपल्याकडेच बघतोय. चला 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 थांबू नका त्याच्या खाली ना. बरोबर ना आम्ही त्यासाठी आई बाहेर होता, हो आम्ही दोघंच होतो. तो पुढे गेला, मी इथं होतो. बरोबर त्यांनी बरोबर सांगितलं. ऑक्टोबर हिट आहे, साप निघायची काय हा. हे मंदिर सांभाळून जरा गारवा असतो. आपण बी जाऊ. हो. महादेवाची पिंड आहे इथं पण. जायला काय प्रॉब्लेम आहे तुला. पूर्ण मंदिर. अरे पण तू बसलं कोपऱ्यात. अच्छा तू एका मंदिरात डमरू लाव तुझं, बाकीच्या मंदिरात जास्त हे करू नको. अरे लक्षात रिस्क नका घेऊ. आता एवढा जाड साप दिसला ऑलरेडी, रिस्क घेऊ नका. खरंच रिस्क घेऊ नका. दिसतं एवढं सोपं नाही ते. इथं काय हॉस्पिटल नाही जवळ लवकर. हा ते पण आहे. आपल्याकडे काय अँटीटॉक्सिन पण नाहीये इथे देण्यासारखं. मला तर डाऊट होता, कारण हे जे गवत जंगल हिरवळ आणि हे ना उष्णता. इथं पण महादेवाची पिंड आहे. बसत होतो एवढं दिसली मला. हे बघ थोड्या वेळ दमलो आता. त्याची काळजी जास्त वाटते. काय बाहेरच थांब बसला होता का? हो. मला पण आत गेला ही भीती वाटते, दुसरं काय नाही. आमच्या सारखं मी त्याच्या अंगावर चाललो होतो. कुठले तुम्ही? चला, अशा प्रकारे आपण निघू आता ह्या मंदिरापासून. इथं नागदेवताचं दर्शन झालंय आपल्याला. हे कोणतं मंदिर आहे? नको बाई आतमध्ये जाऊ दे. बघू शकता मंदिर तुम्ही पूर्ण. हे पूर्ण गारव्याने पळतंय रे ते. स्वतः पाऊस आहे का अजून? गेला आधी गेला फायनली तो. हाय तिथंच आहे, पण आता आहे बघ की तिथंच आहे. प्रकारे देवाचं दर्शन झालं. आता लक्ष देऊन चल बाहेर. हा इकडे ना. जंगली रस्ता. ते काय श्री छत्रपती शिवाजी महाराज की. जायचं की तू? सेम तसंच मंदिर आहे, तर थोडं चेंजेस आहे. दाखवतो पूर्ण मंदिर पडण्याच्या गायवर आहे. गारव्याला बसतात रे टायमिंगला ते. मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आलेलो आहे. रामेश्वर मंदिर आहे. जाऊ तर चल, नाही त्यांना सांगायचं. महादेवा वाचव रे बाबा, रिस्क घेऊन आलोय आता मी. महादेवाचं मंदिर फायनली रिस्क घेऊन आलो. घेऊ बाबा. हां
जाऊ तर आपण जाऊ. झालं पूर्ण गड फिरून. अजून भरपूर आहे पण उन्हाचा तणाव बघता ऊन नदीच खूप फिरलो आहे. पण दुखायला लागलं माझं ते मोबाईल हात. हा ना. नाही आता विषय काय जर आपल्या तर ते मनात बसलं त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की कुठं बी नाही का. ते टीम चांगली भेटली आपल्याला. जंगली जंगली रस्ता आहे बघा, जंगल. चकत करू चकत श्रवण रे स्वामी समर्थ. इथं बघ वारुळ आहे. असं अशापैकी आम्ही आता चाललोय घरी. ऊन जास्त आहे.